गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज चाललोय मी फलटण चाललोय फिरायला, पुण्याला चालले. झाले आपली ट्रिप ओव्हर. आता कॅन्सल झाली नाही, कॅन्सल नाही झाली, ओव्हर झाली. आणि आता त्याच्यानंतर बघूया, आता घरी जातो, मस्तपैकी एन्जॉय करायचा आहे एक नंबर. चला जाऊया. कसं भूक लागली का? जाऊ आपण मस्त पण टाकू इथे. लईच भूक लागली. कालपासून जेवलेली नाही पूर्वी. आम्ही घेतला आपण टाकून हे फक्त घरी जाऊ जेऊ, इकडे आणू, ऑर्डर करू, हे करू, आल्यावर डॅ खायला पाहिजे. ते आहे, ते केलंय असतं, खाल्लं असतं तर बरं झालं असतं, पण खाल्लंच नंतर मग काय करू शकत. आजा 2 दिवस उठत नसते, आता 2 दिवस थकला गया, पुरा थकला होता फक्त जेवायला. सन्न झोप येते ना पोरानं. पोरानं काय मी नाही घेतली अकरा नंबर, डायरेक्ट आला सकाळ झोप. आता अजून जाऊन घ्यास लागते म्हणा, थकलोच तेवढा आहे. सोपत आहे नाही झालं नाही का रे खाण्या. जेवण करू का केलं करून. अच्छा अच्छा अच्छा, चांगली गोष्ट, चांगली गोष्ट. तेव्हा झोपतो एकदम असा, उठतच नाही रात्र. अच्छा अच्छा अच्छा. मग सकाळी मग रात्री झोपतील नाही परत. नाही मग सकाळी निघून आलं ते अकोला, गाडी घेऊन चाललं म्हणते पोरगं. काय होतो डायरेक्ट. हो ना, झोपेतच बस मजा करणार. चलो फिर आता झोपेत येते नाही म्हणते, खाली तुझा म्हणते. बरोबर आहे. बाय गाईज, बाय 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 गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. पेटा आता कधीतरी मस्त पैकी लढू राहायचे. बाय, एन्जॉय. हो जातो. कॉल कर. चल बाय. चल लो काय बाय. हो चलो जाएंगे अभी, एन्जॉय करेंगे. गुड मॉर्निंग एवरीवन. तर हा आहे आपला सेकंड डे. आपण चाललोय आज अमरावती. फलटणवरून निघालो होतो पप्पाच्या गावावरून, आणि कसं आहे मग चाललोय आता सध्या अहमदनगर पार केलेलं आहे आणि औरंगाबादपर्यंत आपल्याला हाच रोडवर जायचं आहे. औरंगाबाद नंतर मग डायरेक्ट समृद्धी टू डायरेक्ट घरी. चला बघूया, काहीतरी नाश्ता, भूक लागली यार, काहीतरी खायचं आहे, करू. चला तर मंडळी जाऊया आपण मस्तपैकी मातोश्री मिसळ भेळवर. मस्तपैकी खाऊ तिथे पोहे आणि काहीतरी ट्राय करू. मस्त मिसळ तर खायची इच्छा नाही आता, आहे की नाही माझे. चला तर मग जाऊया. मस्त करतो प्लेट. इकडे 104 रुपये 17 पैसे पेट्रोल. आणि आपल्याकडे म्हणजे अमरावतीकडे तरी 105 दिसलं होतं मला. का मी सध्या काय आता गेल्यावर माहीतच पडत असं आहे. वेलकम टू औरंगाबाद. दिल्ली गेट आहे, दिल्ली गेट. चला औरंगाबाद झालं आताच पार आणि आपण जातोय आता समृद्धीकडं. इथून लेफ्ट मारायला म्हणतोय, तर इथून लेफ्ट मारूया आणि समृद्धीवर चढूया. समृद्धी आहे पण आपल्याला मुंबईकडे नाही जायचं आहे ना, म्हणून. पण तुम्ही जर कोणत्याही इकडून एंट्री केली तर त्याच्यानंतर तुम्हाला पहिलं टोल द्यावा लागतो. नंतर तुम्हाला पाहावं लागते की तुम्हाला मुंबईकडे जायचं आहे की नागपूरकडं. दोन्हीकडे पण जाता येते. मागे आपल्या कारंजावर पण सेम आहे. येताना मी तेच केलं. टोल नाही द्यावं लागत खालीच,
पहिले फक्त ते रीडिंग घेते आणि जिथं जिथं आपण एक्झिट करू तिथपर्यंतचा टोल काढतो. ऐसा आहे बघा देखते अभी जाके. ते आपण जेव्हा शेवटच्या क्षणी देऊ तेव्हा तुमचा टोल कट. हो हो तेव्हाच तुमचा टोल काढ. तोपर्यंत नाही. नाही ट्रॅफिक लागायचं काम नाही. बघू इकडे शिर्डी आपल्याला कुठं जायचं. बस हे जालना काढलं. इथं जालनाचा बोर्ड आहे. बस ऑन द वे टू झालं. आता इथं मस्तपैकी टोल द्यायचा आणि पूर्ण टोल काय द्यायचा फक्त रीडिंग करायचं. टोल हा 1.73 किलोमीटर पर किलोमीटर असा पडतो. आणि तिथे लिहिलेलं होतं प्रत्येकाचं म्हणजे जसं आपलं बस असली किंवा लोडिंग व्हेकल असलं त्याचं वेगवेगळं आहे. आपलं याचं वेगळं आहे. असं कारचं 1.73 असं लिहिलं होतं. वेलकम टू समृद्धी. चलो अभी हो गई गाड़ी 140 पे. नहीं चलो बाय. चलो गजानन गणपती महाराज की जय. सुखरूप गेलो पाहिजे आपण. सुखरूप जाणार काही इश्यू नाही. टनेल समोर थोडंसं टनेल आहे. डायरेक्ट 238 किलोमीटर नंतर लेफ्ट मारायचं आपल्याला औरंगाबादवरून. हा मस्त पैकी टनेल इथे. आपण सध्या 304 किलोमीटर झाले. म्हणजे आपण 30 वर चालू केलं. म्हणजे आपण मग मी 274 किलोमीटर आलो जस्ट. अजून 238 किलोमीटर याच्यावरच जायचं आपल्याला. आता फक्त 500 मीटर. हा एवढाच आहे. सर्वात लॉंगेस्ट थोडे नाही. प्राण्यांसाठी जाण्याचा मार्ग आहे हा. इकडून पण पहाड तिकडून पण पहाड पूर्ण कापून पहाड रोड बनवलेला आहे. आणि सुंदर असं वातावरण आहे. काय ढग दिसत आहे ना पण एक नंबर जबरदस्त. मध्ये मध्ये फूड कोर्ट पण आहे. ब्लू कलरची अशी इथे थांबलेल्या आहे गाड्या थोडे. पोटातलं पाणी पण हलत नाही. खूपच सुंदर आहे. खूपच सुंदर एक नंबर. एकदम ॲक्सेलेटरवर पाय देऊन द्यायचा आणि एकदम चालू द्यायचं. काही टेन्शनच नाही. ब्रेक दाबाचं कामच नाही ना. मदत कोणी येत पण नाही. फक्त स्पीड 120च्या वर नाहीच होत त्याची. नाही तर मदत लोक म्हणजे पोलीसवाले उभे राहतात ते स्पीड गन घेऊन. सध्या आपण 50 किलोमीटर कव्हर पण केलेलं आहे आणि 12 वाजून 14 मिनटं झालेलं आहे. तो वेल गोईंग काही वाटतच नाही आहे. दीडशे किलोमीटर नंतर स्टॉप घेतला आम्ही. टी ब्रेक. वॉशरूम बाईक्स मस्त आहेत. चांगलं इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप. आता अवघी 150 किलोमीटर राहिलेले आहे समृद्धीवर. त्यानंतर मग कारंजा टू अमरावती. मजा येईल मजा. कॉफी झाली आता निघतोय समोर. पप्पा आपले ॲक्टिव्ह माणसं. डायरेक्ट पाणी घ्यायला गेलं ना. नाही यस चलो जाते आगे. अभी अजून पण 201 किलोमीटर राहिलेलं आहे. 2 घंटे 45 मिनटं लागतात आणि जाते मस्तपैकी. एक्सपिरियन्स पर्सन. पाऊस चालू झालेला आहे अचानकच पूर्ण उन्हामध्ये. अनप्रेडिक्टेबल वातावरण. आत्ताच पाऊस होता ना आत्ताच गेला. म्हणजे झालेला गेल्यासारखंच आहे. 100-200 मीटर हे ढगाईचं काही भलं नाही आहे.
कारंजा लाडचं एक्झिट आपलं. सध्या 2:23 झालेले आहे आणि झालं आता निघालो. आता टोल लागेल 660 रुपयाचा. मागच्या वेळेस सेम लागला होता नाही, मागच्या वेळेस आता कमी लागेल, पहिले जास्त लागला होता. आता औरंगाबादपर्यंतच आहे ना. सो चला बाय बाय समृद्धी, येऊ भेटू डबलच कधीतरी लवकर. चला तर अमरावतीच्या रोडला लागलेला आहे. आता लागले आपले रूट चालू. 1 तास 6 मिनटं लागणार आहे अजून आपल्याला घरी जायला. चला अमरावती आलोय, बडनेरा चालेल आहे चालू. आता मानभवनमध्ये जायचा विचार आहे, राजस्थानी खायला. मम्मीला आवडतं म्हणते. सो येस 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 बघा जाऊ आता पटकन. 8:30ला 3:30ला बंद होणार आहे. आता 3:05 झाले पण आहे. सो आम्ही पोचलो पाहिजे. इथून 18 मिनटं दाखवत होते, बहुतेक पोचून जाऊ, काही इश्यू नाही आहे. पोचलं तर काही देणार नाही असं तर नसेल. लास्ट टाईमला जाऊन घेता येईल. बघू आलोय बाबा शेवटी मानभवनमध्ये, राजस्थानी खाली राहिला मानभवन. चलो It's 3:24 and we are here at मानभवन. खाली झालेली आहे आणि चालू आहे जेवण. तिकडे स्नॅप काढणं पण चालू आहे.